तर इथे शिवानीला एक लोकल पार्टनर भेटलात. त्या म्हटलं की नेक्स्ट टाईम कशाला बाबा, आत्ताच तुम्ही माझ्या घरी चला. तर मग आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो. रस्त्याने अंधारही थोडा वाढत होता, तशी मनात थोडी धाकधुकही सुरू झाली. आणि असंच पुढे जाता जाता मग फायनली आंटीचं घर आलं. आज आम्ही निघालो संध्याकाळी दार्जिलिंगचं लोकल मार्केट एक्सप्लोअर करायला. अगदी मॉल रोडच्या थोडंसं पुढेच आलं की खालीच पायथ्याशी एक लोकल मार्केट आहे, जिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला भेटतील, जसं लहान मुलांच्या खेळण्यांपासून ग्रॉसरी, परत भाजीपाला, परत मिठाईचे शॉप्स, कॉस्मेटिक शॉप. असंच लोकल मार्केट फिरता फिरता खूप फिरून थोडीशी भूक लागली आणि भूक लागल्यावर समोरच मला एक मिष्टान्नाचं शॉप दिसलं, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई, नमकीन, परत दूध, चहा असं घेण्यासाठी बरीच गर्दी होती. आणि छोटंसं शॉप होतं. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे गरम गरम ते काका समोसे तळत होते, तर आम्ही 2 समोसे घेतले. अशी पेटपूजा करून आम्ही निघालो भाजी मार्केटमध्ये, जे अगदी बाजूलाच होतं. आणि जस्ट मी एक विचारायचं म्हणून, काय कंपॅरिझन करायचं की आपल्या इथं काय रेट्स आहे आणि दार्जिलिंगमध्ये भाजीपाल्याचे कसे रेट्स आहे, म्हणून मी फक्त एक जस्ट कांद्यांचे भाव विचारले. अरे त्यांना कांदे 40 रुपये किलो आहे, आपल्या इकडे पण 40 रुपये सेमच आहे. तर असं लोकल मार्केट पूर्ण फिरून झाल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो. नमस्कार मित्रांनो, मी शिवानी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत माझ्यासोबत दार्जिलिंगमध्ये घडलेली सगळ्यात सुंदर आठवण. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो काही कुठला ट्रॅव्हल ब्लॉग नाही, तर दार्जिलिंगमध्ये आमच्यासोबत घडलेली एक सुंदर अनोखी भेट आहे, जी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तर झालं असं की आम्ही निघालो आणि तर इथे शिवानीला एक लोकल पार्टनर भेटलात. तर सगळ्या गप्पा मारत चालल्या दोघं. त्यांच्या स्टोरीज सांगताय काही इथल्या. त्यांचा जन्म इथलाच आहे आणि त्यांचं मॅरेज पण इथेच झालं होतं दार्जिलिंगमध्ये. त्यांच्याशी गप्पा मारता मारता असंच मला समजलं की त्यांच्या घराकडे जाण्याचा मार्ग आणि आमच्या हॉटेलचा रूट हा एकच होता. आणि मग असंच गप्पा मारत मारत आम्ही निघालो आणि आमच्या हॉटेलपाशी येऊन थांबलो. तर त्यांना बाय करून मी असं म्हटलं की आंटी, मैं नेक्स्ट टाइम कभी भी दार्जिलिंग आऊंगी तो आपके घर ज़रूर आऊंगी. तर माझं हे वाक्य ऐकून त्या म्हटलं की नेक्स्ट टाईम कशाला बाबा, आत्ताच तुम्ही माझ्या घरी चला. तर कळलं नाही काय करावं, बट त्या इतक्या प्रेमाने आम्हाला बोलावत होत्या की नाही कसं म्हणणार. तर मग आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो. यांच्या वस्तीचं नाव आहे का? हां, काय? वस्ती 1 अच्छा आणि तिकडे 2 आहे, अशा 2 आहे. अच्छा. तर ही 1 आहे काही. अभी आप भी महाराष्ट्र आना खास हमारे घर आने पक्का. मेरा नंबर लेके रखना. हे बघ, इथून वरती जायचं आपल्याला. आपले कुत्र्यांचा. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मला असं वाटलं की त्यांचं घर अगदी जवळ असेल, बट जसं जसं पुढे जात होतो तसं आमच्या हॉटेलपासूनचं डिस्टन्स वाढत गेलं आणि रस्त्याने अंधारही थोडा वाढत होता, तशी मनात थोडी धाकधुकही सुरू झाली. बट आता निघालोच होतो तर रिटर्न तरी कसं जाणार. तर म्हटलं चला निघालोच आहे तर शेवटी जाऊया. आणि असंच पुढे जाता जाता मग फायनली आंटीचं घर आलं. शूज बघू घरच्यांचा फोटो पाहून घ्यायचा. तर तर हे आंटीचं घर आहे. बघा किती सुंदर. इथे नाही टीव्ही आहे ना काही आहे. बस एक शोपीस म्हणून तांब्याच्या पितळ्याची भांडी आहेत काही शोकेसमध्ये लावलेली. तिथे सोफा आहेत आणि सेम हेच स्ट्रक्चर. ते 2 छोटे सोफे आहेत आणि सेम हेच स्ट्रक्चर या साईडला देखील. खूपच सुंदर. आपको क्या घूमने, आपका व्यू इतना अच्छा है. सुबह उठोगे तो भी फिर बहुत अच्छा. आणि मग अशाच आमच्या खूप साऱ्या गप्पा रंगत गेल्या. काही गोष्टी आमच्याबद्दल, काही त्यांच्याबद्दल, काही त्यांच्या मुलांबद्दल, असंच रँडम गप्पा आम्ही मारत होतो. तर आंटीसोबत गप्पा मारता मारता मला असंच फील झालं की बाबा, ही एक आठवण आहे जी मला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवायची, कारण खूप प्रिशियस मुमेंट होती. आणि जस्ट मला वाटलं की मी ती गोष्ट रेकॉर्ड केली पाहिजे. तर मग मी आंटीची परमिशन घेतली की आंटी, आपण ज्या काही गप्पा मारतोय त्या मी काही रेकॉर्ड करू शकते का. आणि असं विचारल्याबरोबरच ती म्हटली हां, क्यों नहीं, कर सकते हम.
तर अशाच मी काहीशा गप्पा मारल्या, मी त्या तुम्हाला दाखवते. अभी हम दार्जिलिंग आए थे तो रास्ते में आते वक्त हमें ये प्यारी आंटी मिली है. यहाँ कितने, आप बचपन से यही रह रहे हो? हाँ, दार्जिलिंग में हूँ. ओके, तो आपके जिंदगी का सबसे यादगार पल कौन सा है? याद कर पाओ ना. कौन सा? याद कर पाओ तो इतना नहीं. जो भी कुछ होगा एक. अंकल को मिलना. अरे वाह. तो अंकल से आप कैसे मिले थे? हम तो गार्डन का है ना. अंकल दार्जिलिंग का है, सिंहमारी का है. ऐसा ही हम, मेरा भाभी बीमार था तो हॉस्पिटल दार्जिलिंग का ये टाउन का हॉस्पिटल आई थी, वहीं मिला. अरे वाह. अंकल की क्या बात थी जो आपको आज भी बहुत अच्छी लगती है? हमको प्यार करती है. ट्रू आंसर. अभी आप जैसे कि 59 यू सेड कि हो गई हो, तो अब हम 54, सॉरी, अंकल इज 59. तो आप, हम जैसे लोगों के लिए लाइफ का सबसे बड़ा लेसन क्या देना चाहोगे? मतलब हाँ, मतलब हम जैसे यंग लोग हैं, इनको आप क्या सलाह देना चाहोगे ऐसे? हम तो यंग लोग को क्या बोलना चाहिए कि अब एक दूसरे में, अब शादी किया ना आपने तो एक दूसरे को सपोर्ट बनो, प्रेम करो, दोनों में विश्वास होना चाहिए. शादी किया है तो, नहीं किया है तो पहले अपने काम पे लगो, काम को पहले फ्यूचर बनाओ, है ना. नौकरी करो, उसके बाद शादी करो. माँ बाप को भी देखो. आजकल का लड़का लड़की लोग तो बच्चे लोग जब बड़ा होता है ना, माँ बाप को वैसे ही छोड़ देता है. ये तो मुझे अच्छा नहीं लगता है. इसीलिए यही सजेस्ट करूंगी कि माँ बाप को अच्छी तरह से देखभाल करो, काम करो, है ना. और अभी इतने साल में ऐसा, मतलब कौन सा ऐसा पल था जो आपको बहुत मुश्किल समय कौन सा था जिंदगी का? मुश्किल समय मेरे जीवन में तो मुश्किल समय बहुत आया. बहुत आया. जैसे कि सबसे मुश्किल जब कौन सा पल था? ऐसे नॉर्मल कौन सा? नॉर्मल तो अब जब भी हम बच्चा को पढ़ाता था ना, बोला ना, दोनों इंग्लिश स्कूल में भेजा था. अंकल का गवर्नमेंट जॉब था, फिर भी कम पैसा था. तो नवंबर महीने में दोनों बच्चा को फी देने में मुझे बहुत मुश्किल पड़ता था. वो समय मुझे बहुत याद आता है. बट अभी जैसे बच्चे बड़े हो गए, वो उधर हो गए, तो आपको पढ़ाने में, स्कूल का खर्चा, फी देने में ना बहुत तकलीफ होता है था. आप इतनी प्यारी हो, तो आपको अगर खुद को एक शब्द में एक्सप्रेस करना हो तो आपको क्या करोगे? मतलब आप जैसे हो, आपको अगर बताना है तो आप खुद को क्या डिस्क्राइब करोगे एक शब्द, एक वर्ड में? ऐसा क्या बोलूं. बोलता है सब, ये सीधा है, अच्छी है. यस, वही मेरे को अच्छा लगा, इसलिए मैं इतनी दूर इनके साथ चली, क्योंकि मैंने सिर्फ उनके साथ 2 मिनट ही बात की और वो मेरे को इतने प्यार से बोली, चलो घर चलो, लेके जाओ इधर से रास्ता. यस, वो तो सही बात है. आंटी बोली अभी वो हमें जरूर याद रखने वाली. वैसे तो वो भूल जाती, बट यहाँ पे जो घर है वहाँ पे नकुल रहता है और ऊपर वाला जो घर है वहाँ पे शिवानी रहती है. नकुल का साली का लड़की का नाम शिवानी है. देखो, फोन, दिस इज लाइफ. मैं आप लोग को उधर होता है. हाँ, फ्लावर्स लगाते हैं, लेकिन यहाँ पे है ना सबके घरों पे ऐसे फूल वगैरह, वो बहुत अच्छा लगा. ये बाप रे, माले लाओ दे बाहर. ना लेकिन बड़ा है ये. अरे दूसरी आ जाएगी उसको. ये क्या, ये संक्रांति इससे ज्यादा तो यही. क्या भयो माया ना तर आंटी आम्हाला आता थोडं वरपर्यंत सोडायला येणार आहेत, कारण आम्हाला थोडी भीती वाटते. कुत्र्यांची हिला भीती वाटते म्हणून. ए नेपाली में बोल रही चलो चलो. नेपाली में जो बोलता है ना, झूम मतलब चलो क्या? झूम. हे बघ छोटी कुत्री. तर अशी होती आमची प्रमिला आंटी सोबतची एकदम आगळी वेगळी आणि अनोखी भेट. आणि यातून एकच असा लाईफ लेसन मिळतो की खुश राहा यार. म्हणजे ती एका आपण अनोळखी व्यक्तीसोबत भेटलो आणि तरी ती इतक्या प्रेमाने बोलते. आणि मला तेव्हा हे सुद्धा जाणवलं की जगात
जे वाईट लोकांपेक्षा पण खूप जास्त चांगली लोक पण आहेत, जे म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला भेटतात आणि तुमच्या आयुष्याचा एक सुंदर भाग होऊन जातात. तसंच काहीसं आमच्यासोबत घडलं. तर तुम्ही कुठल्या अशा अनोळखी व्यक्तीला भेटला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.